भारतीय सैन्यातील शूर जवान देशाच्या रक्षणासाठी कायम सज्ज असतात। या जवानांसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानने खास उपक्रम राबवलाय। एक राखी जवानों के नाम असं लिहिलेला शिर्डीतून निघालेला एक रक्षा रथ नुकताच येवला शहरात आला होता। शिर्डी ते श्रीनगरच्या प्रवासात प्रत्येक ठिकाणावरून राख्या गोळा करून त्या थेट सीमारेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत। याविषयी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या लोकांनी काय माहिती दिले जाणून घेऊयात। एक राखी जवानांसाठी हा उपक्रम गेल्या 5 वर्षापासून कोपरगाव तालुक्यात राबवत असून त्या मार्फत जमा झालेल्या राख्या या दरवर्षी आपण भारतातील विविध मिलिटरी बेस कॅम्पवर जवानांसाठी पाठवत असतो। यावर्षी जम्मू शिर्डी ते श्रीनगर या ठिकाणी आपण कोपरगाव तालुक्यातील व भारतातील सर्व जिल्ह्यातील भगिनींनी पाठवलेल्या राख्या आपण जवानांसाठी पाठवण्यासाठी शिर्डी ते श्रीनगर जात आहोत। आज आम्ही शिर्डी ते श्रीनगर या ठिकाणी राख्या घेऊन जात आहोत। त्या राख्या नेण्याचा उद्दिष्ट असा आहे की आपल्या देशाच्या प्रति सैनिक आपला सीमेवर खूप देशासाठी झगडतोय आणि पुलवामा सारख्या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी जो ऑपरेशन सिंधू सारखा एक उपक्रम राबवला किंवा समोरच्या दुश्मन देशाला जो धडा शिकवला, त्या धर्तीवर आपल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक जाऊन तिथल्या जवानांना राखी बांधण्याचा उपक्रम हा आम्ही संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे करणार आहोत। देशातील नागरिकांकडून राख्या गोळा करून त्या जवानांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे। देशभरातून आलेल्या राख्यांमुळे सैनिकांसाठी रक्षाबंधनाचा सण खास ठरेल एवढं मात्र नक्की।